नमस्कार सगळ्यांना। आज मी बनवत आहे चिकनची करी। त्यासाठी लागणारं साहित्य कांदा, मिरची, 2 तेजपत्ता, दालचिनी, 3 ते 4 लवंग आणि 2 ते 3 इलायची, भाजून घेतलेला खोबरं आणि टोमॅटोची प्युरी, अद्रक लसूण, त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट। इथं पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, लवंग, इलायची हे टाकून घ्या। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा आणि तसंच मिरची घालून घ्या। कांदा हा व्यवस्थित लालसर भाजून द्या। त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया। मीठ घातल्याने लवकर कांदा भाजतो। तसंच आपण चिकन इथं मॅरिनेशन करून घेऊया। त्याच्यामध्ये हळद, थोडीशी हळद, तसंच लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं जेवढं घाला। तसंच थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालून हे व्यवस्थित ते मिश्रण एकत्र करून घेऊया, जेणेकरून चिकनला हा मसाला व्यवस्थित लागेल। चिकन हे व्यवस्थितपणे मॅरिनेशन झालेलं आहे। आता आपण इथं कांदा लाल झालेला आहे, ह्याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट ही व्यवस्थितपणे हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया। मसाला व्यवस्थित भाजला पाहिजे। व्यवस्थितपणे त्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून घेऊया। आता ह्या मसाल्याला व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित त्याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं असं शिजू द्या। शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया। चिकनला व्यवस्थित आता एकत्र हे करून एक 5 ते 6 मिनिटं असंच त्याला सोडून द्या। त्याला व्यवस्थितपणे आता तेल सुटेल। तेल सुटल्यानंतर आता आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया। खोबरं घालून घेतल्यावर आपण बघू शकता चिकनला व्यवस्थित आता कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकून असा ह्या व्यवस्थित असा लालसर कलर आलेला ह्या पद्धतीने तुम्ही बघून बघा। तुम्हाला आवडेल तर नक्की शेअर करा। थँक्यू।